विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स कट्टामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. युनिट नंबर 4 दॅट इज थर्मोडायनामिक्सचं आजचं आपलं 8वं लेक्चर. मागच्या लेक्चर पासून आपण थर्मोडायनामिक प्रोसेस सुरू केली होती, ज्यामध्ये दोन प्रोसेस कव्हर केल्या होत्या. दॅट इज रिव्हर्सिबल आणि रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय, ॲट द सेम टाइम आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय, मग त्याचं वर्क सोबतचं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सोबतचं रिलेशन काय, ते सगळं मागच्या लेक्चरमध्ये डिटरमाइन केलं होतं. तशाच त्याच्या पुढच्या दोन प्रोसेस मीन्स आयसोबेरिक अँड आयसोकोरिक. आयसोबेरिक प्रोसेस म्हणजे नेमकं काय होते, त्याचं सिस्टीम आणि सराउंडिंगवर काय फरक पडत आहे. ॲट द सेम टाइम आयसोकोरिक बद्दल त्याच गोष्टी सगळ्या इथे शिकायच्या. मग परत वर्क सोबत काय रिलेशन आहे, हीट सोबत काय रिलेशन आहे. तसं मागच्या प्रोसेसमध्ये म्हणजेच आयसोथर्मल प्रोसेसमध्ये आपण इंटरनल एनर्जी हे आपण झिरो कन्सिडर केली होती. ते का बरं झिरो कन्सिडर केली, कशाच्यानं झाली होती, ते सगळा डिटेल कन्सेप्ट मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिला होता. आता आयसोथर्मल त्या शब्दातच त्याचं मिनिंग आहे. आयसो स्टँड फॉर सेम, थर्मल स्टँड फॉर विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर, की अशी प्रोसेस ज्या प्रोसेसमध्ये सिस्टीमचं टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहतं, दॅट इज कॉल्ड आयसोथर्मल प्रोसेस. तसेच आजच्या दोन प्रोसेस आहेत, एक आयसोबेरिक प्रोसेस आणि एक आयसोकोरिक प्रोसेस. परत आयसोबेरिक, आयसो स्टँड फॉर सेम आणि बेरिक विच इज फॉर प्रेशर. जे नवीन सिस्टीम आज पाहणार आहोत आपण, दॅट इज आयसोबेरिक. आता आयसोबेरिक प्रोसेस म्हणजे आयसो स्टँड फॉर परत सेम आणि बेरिक विच इज रिस्पेक्ट टू प्रेशर. म्हणजे अशी प्रोसेस की ज्या प्रोसेसमध्ये सिस्टीमचं प्रेशर हे कॉन्स्टंट राहणार आहे, त्या सिस्टीमला म्हटलं जाते आयसोबेरिक प्रोसेस. याचाच अर्थ जर का प्रेशर सेम असेल, याचा अर्थ चेंज इन प्रेशर ची व्हॅल्यू आपली नक्कीच झिरो येणार आहे. याचे साधा एक कन्सेप्ट आहे. मग आयसोबेरिक प्रोसेससाठी जसं आयसोथर्मलसाठी ग्राफ पाहिला होता, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन होतं, जो पी आणि व्ही चे रिस्पेक्ट टू ग्राफ आपण ड्रॉ केला होता, तसाच ग्राफ आपण यामध्ये पण शो करू शकतो. आता कन्सेप्ट काय सांगते की एखादा कुठलाही जेव्हा ग्राफ आपण शो करत आहोत, तर इथे घेताना आपण व्हॉल्यूम घेतला होता आणि वाय ऍक्सिसवर प्रेशर घेतो झिरोच्या रिस्पेक्ट टू. आता व्ही स्टँड फॉर व्हॉल्यूम आणि पी स्टँड फॉर प्रेशर. पण सिस्टीम जे शिकत आहोत ते सिस्टीम आपली आयसोबेरिकच्या रिस्पेक्ट टू आहे, आणि आयसोबेरिक मध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम बद्दल काही बोललं नाही. याचा अर्थ व्हॉल्यूम आपला चेंज होऊ शकते, म्हणजे व्हॉल्यूमचे आपण दोन व्हॅल्यू घेऊ शकतो. कुठल्या कुठल्या, ते इनिशियल व्हॉल्यूम आणि फायनल व्हॉल्यूम. परंतु प्रेशर या सिस्टम मध्ये कॉन्स्टंट असल्याने प्रेशरची फक्त एकच व्हॅल्यू आहे. म्हणून या ग्राफवर शो करत असताना एक कुठला तरी इनिशियल पॉईंट विच इज डिनोटेड बाय व्ही आय आणि कुठला तरी फायनल पॉईंट विच इज डिनोटेड बाय व्ही एफ, आणि ऍट द सेम टाइम एक कुठला तरी प्रेशरचा पॉईंट विच इज डिनोटेड बाय पी आय. जे इनिशियल प्रेशर राहणार आहे तेच आपलं फायनल प्रेशर राहणार आहे, कारण की प्रेशर हे आपलं कॉन्स्टंट आहे. मग ज्या केसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे त्या केसमध्ये ग्राफ हा एकसारखा म्हणजे लिनियरच्या फॉर्म मध्ये येणार आहे. याच्या रिस्पेक्ट हाच इथं पॉईंट आपण ड्रॉ करू शकतो. व्ही आय पासून त्याच्या रिस्पेक्ट टू एक पॉईंट ड्रॉ झाला आणि व्ही एफ च्या रिस्पेक्ट टू इथे एक पॉईंट ड्रॉ झाला. बस जर का फक्त दोन लाईन ड्रॉ केल्या तर हा आपला ग्राफ तयार होत आहे. जो ग्राफ कोणासाठी आहे तर आयसोबेरिक प्रोसेससाठी. का बरं, का की आयसोबेरिक प्रोसेस मध्ये प्रेशर कॉन्स्टंट असते आणि हे लाईन का दाखवत आहे की प्रेशर आपलं कॉन्स्टंट आहे. प्रेशर कोणत्या ऍक्सिसवर दिलेला आहे तर वाय ऍक्सिसवर. जर का प्रेशरची व्हॅल्यू कमी जास्त झाली असती तर वाय ऍक्सिसच्या रिस्पेक्ट टू त्याचा चेंज आला असता. परंतु इथं दिसताना वाय ऍक्सिसवर फक्त कुठला तरी पॉईंट कन्सिडर केला आणि त्या पॉईंटच्या रिस्पेक्ट टू प्रेशरची व्हॅल्यू आपली कॉन्स्टंट. मग चेंज कोण होऊन राहिलं तो व्हॉल्यूम. कुठून पासून तर इनिशियल व्हॉल्यूम पासून तर फायनल व्हॉल्यूमच्या पर्यंत. हा झाला आयसोबेरिक प्रोसेस मधला ग्राफ. आता वर्कच्या रिस्पेक्ट टू रिलेशन काय ते आपल्याला पाहायचं आहे. परंतु पहिल्यांदा वर्कच्या पहिले रिलेशन पाहत असताना काही बेसिक टर्म ज्या केटीची मध्ये आपण शिकलो होतो आणि या युनिटमध्ये शिकत आलो त्या माहित असणं आवश्यक आहे, कारण की या रिलेशन मध्ये त्याचा उपयोग होणार आहे. मग त्या बेसिक टर्म कुठल्या कुठल्या, एक आपण मेयर्स रिलेशन पाहिलं होतं, सीपी इक्वल टू सीव्ही प्लस आर. हे मेयर्स रिलेशन केटीजी मध्ये आपण पूर्णपणे एक्सप्लेन केलं होतं. त्याचं थेरॉटिकल प्रूफ आपण त्या लेक्चर मध्ये शिकलेलो. ऍट द सेम टाइम एक कन्सेप्ट आपल्याजवळ होता, दॅट इज मोलर स्पेसिफिक हीट.
हाही परत केटीजी मध्ये झालेला आपला पोर्शन आहे. मोलर स्पेसिफिक हीट विच इज डिनोटेड बाय CV which is equal to capital M into CV. Capital M molar mass आणि CV stand for specific heat. That CV molar specific heat at constant volume आणि specific heat at constant volume दोघांमध्ये फरक होता. एक मोलरच्या भाषेत होता, एक फक्त स्पेसिफिक हीटच्या भाषेत होता. At the same time for N mole आता फक्त भाषेत फरक केलेला आहे. इथं म्हणत असताना आपण मासच्या रिस्पेक्टिव्ह कॅल्क्युलेट केलं, पण जर का मोलच्या रिस्पेक्टिव्ह कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न केला तर इथं सीव्हीचा फॉर्म्युला दॅट इज CV इक्वल टू N टाइम्स ऑफ CV असं म्हणतात. म्हणजे कोणाची जागा कोणा घेतलेलं कॅपिटल एमची जागा फक्त स्मॉल एन घेत आहे. का बरं? कारण की इथं मोलर स्पेसिफिक कॅपिटल एमच्या बद्दल बोलतो तो. आता मोलच्या रिस्पेक्टिव्ह बोलतो ते तिथं नंबर ऑफ मोल लिहिले जाते. परत मोल हे एक वेइंग क्वांटिटी आहे, वेइंग युनिट आहे, फक्त जे ऍटमच्या रिस्पेक्टिव्ह किंवा मॉलिक्युलच्या रिस्पेक्टिव्ह आपण युज करतो. हा त्यातला मेन फरक आहे. परत जर का या सीव्हीचा बेसिक फॉर्म्युला पाहिला, CV स्टँड फॉर स्पेसिफिक हीट और वी कॅन से मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. त्या सीव्हीचा फॉर्म्युला आहे ते डेल्टा Q अपॉन N इंटू डेल्टा T. हा कोणाचा फॉर्म्युला आहे? त्या आन्सर आहे स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला, बेसिक स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युलाच्या रिस्पेक्ट हा. आणि त्याच्यानंतर आपण हा डिराइव्ह केला होता की स्पेसिफिक हीट म्हणजेच काय की अमाऊंट ऑफ टेम्परेचर इन्क्रीजेस, की एका ग्रॅम किंवा जेवढे नंबर ऑफ मोल्स असतील त्या नंबर ऑफ मोल्सचं 1 डिग्रीने टेम्परेचर आपल्याला इन्क्रीज करायचं आहे. तोच फॉर्म्युला आहे. काय इन्क्रीज करायचं आहे? टेम्परेचर. म्हणजेच काय इन्क्रीज होण्याच्या ते आन्सर आहे हीट इन्सिडेंट करणार आपण कोणाच्या रिस्पेक्ट टू N नंबर ऑफ मोलच्या रिस्पेक्ट म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. फॉर्म्युला काय राहते? CV इक्वल टू डेल्टा Q अपॉन N इंटू डेल्टा T. हा फॉर्म्युला आपण मागच्या लेक्चरमध्ये म्हणजे स्पेसिफिक हीटच्या लेक्चरमध्ये केटीजी मध्ये शिकलो होतो. परंतु हाच कन्सेप्ट शिकत असताना म्हणजे आयसोबेरिक प्रोसेस शिकत असताना जर का फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक अप्लाय केला, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक मीन्स डेल्टा Q इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा W. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक स्टेटमेंट दॅट इज डेल्टा Q इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा W. डेल्टा Q चेंज इन हीट, चेंज इन इंटरनल एनर्जी आणि चेंज इन वर्क. पण जर का असं कन्सिडर केलं की दिलेल्या हीटच्या फक्त इंटरनल एनर्जी चेंज होऊन राहिली आणि वर्क आपलं 0 झालं, याचा अर्थ दिलेली सगळीच्या सगळी हीट इंटरनल एनर्जी रिस्पेक्ट टू स्टोअर होत आहे. परत एक वेळ दिलेल्या इंटरनल एनर्जीच्या दिलेल्या हीटच्या इंटरनल एनर्जी फक्त इन्क्रीज होत आहे किंवा चेंज होत आहे आणि वर्क आपलं 0 होत आहे. म्हणजे त्या हीटच्या रिस्पेक्ट टू आपण वर्क करत नाही आहोत. त्या केसमध्ये डेल्टा W ची व्हॅल्यू आपल्या जोड 0 येऊन जाईल. म्हणजेच डेल्टा Q इक्वल टू डेल्टा U आपण इथं लिहू शकतो. याच्यावरूनच डेल्टा Q इक्वल टू डेल्टा U हे कन्सिडर करून आपण याच्यावरून डेल्टा Q ची व्हॅल्यू करू. आता फॉर्म्युला CV इक्वल टू डेल्टा Q अपॉन N इंटू डेल्टा T आहे. देअरफॉर डेल्टा Q इक्वल टू हाच फॉर्म्युला काय लिहिला जाणार आहे? इट इम्प्लाइज डेल्टा Q इथंच ठेवला, बाकी सगळे इकडे घेऊन आलो. N इंटू CV इंटू डेल्टा T. आणि याच्या पहिलेच पाहिला आपण की जर का फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वरून दिलेल्या हीटच्या फक्त आणि फक्त इंटरनल एनर्जी जर का इन्क्रीज होत असेल आणि होणारं वर्क डन 0 असेल तर त्या केसमध्ये डेल्टा Q इक्वल टू डेल्टा U लिहू शकतो. देअरफॉर जे व्हॅल्यू डेल्टा Q ची तेच व्हॅल्यू डेल्टा U ची. देअरफॉर डेल्टा U इक्वल टू N इंटू CV इंटू डेल्टा T. त्यातले फक्त हे की 2-4 जे रिलेशन आहेत हे रिलेशन बुक मध्ये एकदम शॉर्टकट मध्ये दिलेले आहेत की ज्या वरच्या भाषेत आपल्याला एक्सप्रेशन काढायचं आहे त्याच्या रिस्पेक्टिव्ह रिलेशन मध्ये एकदम थोडक्यात दिलेले की जे आपण मागच्या बेसिसवर एक्सप्लेन करू शकतो. आता वर्कचं पाहायचं की नेमकं किती प्रमाणात वर्क होत आहे, कसं होत आहे, त्या सगळ्या गोष्टी इथं पाहू. पहिलं की आता शिकत असताना प्रोसेस आपली आयसोबेरिक आहे. आयसोबेरिक प्रोसेस म्हणजे त्यात प्रेशर आपलं कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ डेल्टा P ची व्हॅल्यू आपल्याजवळ 0 आहे. परंतु आपण होत असणार वर्क जे सिस्टीम वर्क करत आहे त्या सिस्टीमच्या वर्कचा फॉर्म्युला जो W इक्वल टू P इंटू DV. हा फॉर्म्युला मागच्या 2-4 लेक्चर पासून आपण पाहत आलो आणि डिराइव्ह केला होता PV डायग्राम मध्ये, तो आला होता. तर PV डायग्रामचा कन्सेप्ट होता मागच्या लेक्चरमध्ये जो शिकलो होता आपण कन्सेप्ट, सगळ्या डायग्राम काढल्या होत्या, त्यात तो फॉर्म्युला एक्सप्लेन केला होता की कसा आला होता.
आणि त्या फॉर्म्युल्याचा ना वारंवार आता उपयोग केला जाणार आहे. W इक्वल टू पी इंटू डीव्ही. आता हे रिलेशन काय सांगत आहे की होणारं वर्क च्यानं प्रेशर तर कॉन्स्टंट आहे पण व्हॉल्यूम आपला चेंज होऊन राहिला. सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या तीन गोष्टी आहेत आपल्याजवळ, डेल्टा क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू, म्हणजे कोण आहे आन्सर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आयसोथर्मल साठी असं म्हटलं होतं आपण की टेम्परेचर आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचं आहे, आणि जर का टेम्परेचर आपलं कॉन्स्टंट असेल आयसोथर्मल मध्ये, पण टेम्परेचरचा फरक इंटरनल एनर्जीवर पडते. जर का टेम्परेचरच कॉन्स्टंट असेल याचा अर्थ इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट. त्या केसमध्ये आपण डेल्टा यू ची व्हॅल्यू 0 घेतली होती आयसोथर्मल प्रोसेसमध्ये. पण आयसोबेरिक प्रोसेसमध्ये कोणाचीच व्हॅल्यू 0 येत नाही. डेल्टा क्यू 0 नसते, डेल्टा यू 0 राहत नाही आणि डेल्टा डब्ल्यू 0 राहत नाही. या तिघांपैकी राहून राहून डेल्टा डब्ल्यू 0 राहू शकला असता, पण कधी जर का रिलेशन मी असं लिहिलं असतं डब्ल्यू इक्वल टू डेल्टा पी इंटू डी. जर का याच रिलेशन जे आता आपण असं लिहित आहोत की डब्ल्यू इक्वल टू पी इंटू डीव्ही किंवा डेल्टा व्ही, पण हे रिलेशन असं न लिहिता जर का मी असं लिहिलं असतं की डब्ल्यू इक्वल टू डेल्टा पी इंटू व्ही, तर या केसमध्ये डेल्टा पी ची व्हॅल्यू 0 आणि डब्ल्यू आपण 0 कन्सिडर केला असता. म्हणजे इथं आलं असतं की डेल्टा क्यू इक्वल टू डेल्टा यू. परंतु वरचं रिलेशन लिहित असताना आपण कधीच डीपी लिहित नाही. जो फॉर्म्युला काय लिहितो पी इंटू डीव्ही, याचा अर्थ त्या केसमध्ये आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवतो. जर का इथे डीपी असतं तर मग पूर्णच्या पूर्ण वर्क आपलं 0 झालं असतं, कारण की इथं 0 मल्टिप्लाइड बाय व्ही मीन्स 0 आणि जे व्हॅल्यू कोणाची असते डब्ल्यू ची. याचा अर्थ इथे डब्ल्यू 0 आला असता, परंतु असं होत नाही, कारण की रिलेशन काय लिहितो आपण तर डब्ल्यू इक्वल टू पी इंटू डी. खूप छोटा आणि साधा कन्सेप्ट आहे. आता पुढे जो हे झालं आपलं टोटल वर्क, की टोटल वर्क इक्वल टू डब्ल्यू इक्वल टू पी इंटू डीव्ही. आता हेच टोटल वर्क इंटिग्रेशनच्या रिस्पेक्टिव्ह आपण काढू. इंटिग्रेशनच्या रिस्पेक्टिव्ह म्हणजे कसं असतं, इथे ग्राफ ड्रॉ केला होता. त्या ग्राफ मध्ये आपण पी ची व्हॅल्यू जी होती पी आय केलं होतं आणि ते कॉन्स्टंट ठेवली होती, आणि खालची व्हॅल्यू आपली चेंज होत होती व्हॉल्यूम. एक पहिली व्हॅल्यू व्ही आय कन्सिडर केली होती आणि दुसरी व्हॉल्यूम व्ही एफ कन्सिडर केली होती, आणि असा एक ग्राफ ड्रॉ केला होता. हे व्हॅल्यू होती आपली पी आय ची. म्हणजे या केसमध्ये प्रेशर हे कॉन्स्टंट आहे, चेंज कोण राहिलं तर व्हॉल्यूम. कुठून पासून तर व्ही आय पासून ते व्ही एफ पर्यंत. व्ही आय पासून व्ही एफ पर्यंत व्हॉल्यूम चेंज होऊ राहिला, देअरफॉर इट रिटन ॲज डीव्ही म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम. मग व्हॉल्यूम कुठून कुठपर्यंत चेंज होऊन आला तर इनिशियल पासून तर फायनल पर्यंत. याचा अर्थ चेंज कसा काढू तर फायनल मायनस इनिशियल. म्हणजे इथं काय लिहिलं जाईल तर डब्ल्यू इक्वल टू पी डीव्ही च्या ऐवजी फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. याच्या पुढे जाऊन वी नो दॅट पीव्ही इक्वल टू एनआरटी. हे इक्वेशन आपण शिकलो, आयडियल गॅसचे इक्वेशन आहे. सगळा कन्सेप्ट कसा कन्सिडर केलेला आहे की एखाद्या पिस्टन मध्ये गॅस फिलअप केलं आणि गॅस फिलअप करत असताना याचं व्हॉल्यूम कमी जास्त होऊ शकते. म्हणजेच काय तर त्याचा व्हॉल्यूम एक तर कॉम्प्रेस होऊ शकते, व्हॉल्यूम कमी होऊ शकते, किंवा एक्सपान्शन व्हॉल्यूम जास्त होऊ शकते, परंतु त्या गॅसवर असणारं प्रेशर हे आपण कॉन्स्टंट ठेवत आहोत. अशी कंडिशन होऊ शकते का तर आन्सर होऊ शकते. असा एक्सपेरिमेंट आपण परफॉर्म करू शकतो, त्यात काही डाऊट नाही. तेच परफॉर्म करत असताना आयडियल गॅस आतमध्ये असल्याच्या त्याचे इक्वेशन पीव्ही इक्वल टू एनआरटी आपण लिहू शकतो. परंतु आपल्याजवळ असताना पीव्ही च्या ऐवजी आहे पी इंटू डीव्ही. म्हणजे इथं काय लिहू शकतो मी तर आन्सर आहे पी इंटू डीव्ही. आता जर का व्हॉल्यूम चेंज होत आहे तर नक्कीच याही टर्म मधलं कोणतरी चेंज व्हायला पाहिजे, कारण की हा जर का चेंज झाला तर इकडचा चेंज होत आहे, किंवा इकडचा चेंज होत असेल तर इकडचा कोणतरी चेंज होत आहे, कारण की इक्वल टू ची साइन आहे. मग आता राईट हँड साइडचं कोण चेंज होणार आहे. एन स्टँड फॉर नंबर ऑफ मोल जे कॉन्स्टंट आहे, आर स्टँड फॉर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट जो कॉन्स्टंट आहे. मग जर का व्हॉल्यूम चेंज झाला तर चेंज कोण होऊ शकते आपलं इथचं टेम्परेचर. म्हणून याला काय लिहू शकतो मी तर एन इंटू आर इंटू डी टी. मग यालाच लिहिताना काय लिहिलं पी इंटू डीव्हीच्या ऐवजी पी जसाच्या तसा आणि डीव्हीच्या ऐवजी फायनल मायनस इनिशियल, तसंच इथं लिहू शकतो मी. म्हणजे काय येणार आहे तो पी इन ब्रॅकेट व्ही एफ मायनस व्ही आय इक्वल टू इथं एन आणि आर जसाच्या तसा डीटीच्या ऐवजी टी एफ मायनस टी आय. म्हणजे कोणाच्या ऐवजी काय पुट करू शकतो तो व्ही इंटू व्ही एफ मायनस व्ही आय च्या ऐवजी एन आर इंटू टी एफ मायनस टी आय मी पुट करू शकतो. Therefore, W equal to N into R into TF minus TI.
इक्वेशन नंबर फर्स्ट हे कन्सिडर करतो. हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. आता पुढे दिलेल्या कंडिशन मध्ये फर्स्ट लॉच्या नुसार डेल्टा क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू, त्यातली डेल्टा डब्ल्यू ची आपली व्हॅल्यू आपली झालेली आहे. डेल्टा डब्ल्यू जो काय तर पूर्णच्या पूर्ण टोटल होणारा चेंज किंवा टोटल वर्क डब्ल्यू ने किंवा डेल्टा डब्ल्यू ने आपण डिनोट करू शकतो. ऍट द सेम टाइम या रिलेशन मध्ये डेल्टा क्यू, डेल्टा यू आणि डेल्टा डब्ल्यू पैकी कोणी झिरो राहत नाही. म्हणजे तिघाईची व्हॅल्यू आपण काढू शकतो. तर तिघाईची व्हॅल्यू काढायसाठी त्यातली एकाची व्हॅल्यू काढून झाली, जो कोण आहे तर डब्ल्यू ची. कारण की फर्स्ट लॉ हा डेल्टा क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू, त्यातले डेल्टा डब्ल्यू म्हणजेच डब्ल्यू ची व्हॅल्यू इथं काढून झालेली आहे. आता डेल्टा यू ची व्हॅल्यू काढू. आणि डेल्टा यू ची व्हॅल्यू काढायसाठी हा सगळा कॉन्सेप्ट आहे. इथून निघते डेल्टा यू ची व्हॅल्यू, जे पुस्तकात डायरेक्ट दिलेली आहे बुक मध्ये की डेल्टा यू इक्वल टू एन सीव्ही इंटू डीटी. पण ऍक्च्युली आलं कुठून ते, तर त्याच्या मागे सगळं हे जे जे आपण अझम्पशन केलं होतं ते. म्हणून मी इथे डायरेक्ट लिहू शकतो की डेल्टा यू इक्वल टू एन इंटू सीव्ही इंटू डेल्टा टी. परत डेल्टा टी स्टँड फॉर चेंज इन टेम्परेचर. चेंज इन टेम्परेचर म्हणजे फायनल मायनस इनिशियल म्हणजे एन इंटू सीव्ही टीएफ मायनस टीआय. इक्वेशन नंबर सेकंड. Therefore, by float stand for first law of thermodynamics, that is FLOT. त्या डायरेक्ट मध्ये लिहितात. जो काय तर डेल्टा क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. या डेल्टा यू आणि डेल्टा डब्ल्यू ची व्हॅल्यू पुट करा, जे इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड च्या रिस्पेक्ट आपण ऍड करू शकतो. Therefore, डेल्टा क्यू इक्वल टू डेल्टा यू ची व्हॅल्यू दॅट इज एन इंटू सीव्ही इंटू टीएफ मायनस टीआय. मधा प्लस ची साईन जशीच्या तशी. उरलेलं कोण आहे डब्ल्यू, टोटल वर्क इज डेल्टा डब्ल्यू विच इज एन इंटू आर इन ब्रॅकेट टीएफ मायनस टीआय. या दोन टर्म मध्ये हा ब्रॅकेट कॉमन आहे, त्याच्यानं तो ब्रॅकेट कॉमन काढतो. म्हणजे लिहिल्या काय जाणार आहे डेल्टा क्यू इक्वल टू एन इंटू सीव्ही इथचा प्लस एन इंटू आर. हे एक ब्रॅकेट मध्ये घेतो, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये टी एफ मायनस टी आय. परत या ब्रॅकेट मधून एन कॉमन निघत आहे. देअरफॉर डेल्टा क्यू इक्वल टू एन इन ब्रॅकेट सीव्ही प्लस आर इन ब्रॅकेट टी एफ मायनस टी आय. परत सीव्ही प्लस आर विच इज इक्वल टू सीपी. हे मेयर्स रिलेशन. देअरफॉर याच्या ऐवजी आपण सीपी लिहू शकतो. देअरफॉर डेल्टा क्यू इक्वल टू एन टाइम्स ऑफ सीपी इन ब्रॅकेट टी एफ मायनस टी आय. हे इथे फर्स्ट लॉ चे रिस्पेक्ट टू आयसोबेरिक साठीची कंडिशन डेल्टा क्यू ची व्हॅल्यू. बुक मध्ये थोडं शॉर्ट मध्ये दिलेलं आहे, त्यामुळे आणि ऍक्च्युली ते मेथड आले कुठून, तो फॉर्म्युला आले कुठून, ते सगळं त्याचं आन्सर आहे. हा झाला आपला आयसोबेरिक प्रोसेसच्या रिस्पेक्ट टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ऍट द सेम टाइम वर्क किती राहणार आहे, इंटरनल एनर्जी किती राहणार आहे. आता याच्या भरोश्यावर प्रॉब्लेम दिलेले आहेत बुक मध्ये. त्या प्रॉब्लेमसाठी बेसिक व्हॅल्यू ह्या प्रत्येकाच्या माहीत असणं आवश्यक आहे. टोटल फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे रिस्पेक्ट टू तिघ जण आहेत, डेल्टा क्यू, डेल्टा यू आणि डेल्टा डब्ल्यू. आणि तिघांचे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. जसा डेल्टा डब्ल्यू म्हणजे डब्ल्यू साठी फॉर्म्युला आहे ते एन आर टी एफ मायनस टी आय किंवा फॉर्म्युला व्ही आय आणि व्ही एफ चे रिस्पेक्ट आपण घेऊ शकतो. ऍट द सेम टाइम डेल्टा यू साठी फॉर्म्युला एन इंटू सीव्ही इंटू टी एफ मायनस टी आय. आणि या दोघांपासून एक नवीन फॉर्म्युला तयार होते. किंवा कधी कधी सीपीच्या भाषेतनं विचारता सीव्ही गिवन दिलेलं असते, टीएफ आणि टीआय ची व्हॅल्यू दिलेली असते आणि डेल्टा क्यू काढा म्हणते. तर त्या केसमध्ये हा फॉर्म्युला लागणार नाही, कारण की दिलेली व्हॅल्यू सीव्ही ची असते. ज्यावरती सीव्ही ची व्हॅल्यू दिली असेल त्यावेळेस हा फॉर्म्युला, ज्यावेळेस सीपी ची व्हॅल्यू दिली असेल त्यावेळेस तो फॉर्म्युला काढायला पडणार. याच्या पुढची प्रोसेस दॅट इज आयसोकोरिक प्रोसेस, जे छोटी आणि साधी सिंपल प्रोसेस आहे की ज्यात नेमकं काय काय चेंज होते तेवढं फक्त पाहायचं आहे आणि एक ग्राफ जो कसा ड्रॉ केला याचा. हे झालं होतं सगळं आयसोबेरिक्स बद्दल.
आता प्रोसेस आपल्याकडे दॅट इज आयसोकोरिक. आयसोकोरिक म्हणजे कोरिक विच इज स्टँड फॉर व्हॉल्यूम आणि आयसो स्टँड फॉर सेम. अशी सिस्टीम ज्या सिस्टीमचा व्हॉल्यूम आपल्याजवळ सेम आहे, देअरफॉर डेल्टा व्ही ची व्हॅल्यू आपल्याजवळ 0 आहे. याचा अर्थ व्हॉल्यूम चेंज होणार नाही. डेल्टा व्ही स्टँड फॉर फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. जर का व्हॉल्यूम चेंज होत नसेल त्या केसमध्ये डेल्टा व्ही ची व्हॅल्यू आपली 0 येणार आहे. मग याच्यावर ग्राफ कसा तयार करता येईल? जर का ग्राफ ड्रॉ करायचा प्रयत्न केला तर परत 0 व्ही आणि पी. आता या केसमध्ये आपल्याजवळ व्हॉल्यूम हा कॉन्स्टंट आहे. परत एक वेळ, या केसमध्ये आपल्याजवळ व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे पण प्रेशरच्या रिस्पेक्ट आपण डिटरमाइन करू शकतो. याचा अर्थ प्रेशर चेंज होऊ शकते पण व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. मग प्रेशर कुठलं तर एक राहणार आहे इनिशियल प्रेशर विच इज पी आहे, एक राहणार आहे फायनल प्रेशर विच इज पी एफ आणि एक कुठला तरी व्हॉल्यूम जो इनिशियल आणि फायनल दोघांसाठी सेम राहणार. बस या दोघांचे रिस्पेक्ट टू पॉइंट ड्रॉ करा आणि ते लाईन ड्रॉ करून घ्या. हा पूर्णच्या पूर्ण ग्राफ कोणासाठी आहे? तर आन्सर आहे आयसोकोरिक प्रोसेससाठी. आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे व्हॉल्यूम आपला कॉन्स्टंट आहे. व्हॉल्यूम कोण ऍक्सेसवर आहे? तर एक्स ऍक्सेसवर. याचा अर्थ व्हॉल्यूमच्या एक्स ऍक्सेसच्या रिस्पेक्ट टू कुठेही चेंज झाला नाही, ते एक फिक्स व्हॅल्यू आहे. मग चेंज कोणाच्या रिस्पेक्ट टू होत आहे? तर प्रेशरच्या. आणि हा झाला आपला प्रेशरच्या रिस्पेक्ट टू ग्राफ जो आयसोकोरिक बद्दल. आता जसं रिलेशन वर्क बद्दल डेल्टा क्यू म्हणजे हीट बद्दल आणि डेल्टा यू म्हणजे इंटरनल एनर्जी बद्दल आपण पाहिलं, तसंच रिलेशन आयसोकोरिक मध्ये पाहायचं. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सच्या म्हणण्यानुसार परत डेल्टा क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. ऍट द सेम टाइम डेल्टा डब्ल्यू म्हणा किंवा डब्ल्यू ची व्हॅल्यू पी इंटू डीव्ही, जे रिलेशन आपण वारंवार युज करतो डब्ल्यू साठी. आता इथे डीव्ही आलेला आहे पण डीव्ही ची व्हॅल्यू किती आहे? डीव्ही स्टँड फॉर चेंज इन व्हॉल्यूम. इथं लिहिला डेल्टा व्ही. टी हे तिन्ही चार ज्या गोष्टी आहेत, डी असेल, डेल असेल, डेल्टा असेल, या तिन्हीच्या तिन्ही गोष्टी चेंज साठी शो केल्या जातात. इथं घेत असताना डीव्ही घेतलेला, इथं घेताना डेल्टा घेतलेला. डेल्टा व्ही ची व्हॅल्यू 0 याचा अर्थ व्हॉल्यूम आपला चेंज होत नाही. मीन्स डेल्टा डब्ल्यू इक्वल टू पी इंटू 0, देअरफॉर डेल्टा डब्ल्यू इक्वल टू 0. हेच जर का रिलेशन याच्यात पुट केलं त्या इक्वेशन मध्ये, ते इक्वेशन काय येणार आहे? तर आन्सर आहे डेल्टा क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस 0, कारण की वर 0 चाललंय. ऍट द सेम टाइम डेल्टा यू साठी फॉर्म्युला जो मागच्या याच्यात पाहिला आपण, एन इंटू सी व्ही इंटू डेल्टा टी. देअरफॉर डेल्टा यू इक्वल टू एन इंटू सी व्ही इंटू डेल्टा टी च्या ऐवजी टी एफ मायनस टी आहे. हे झालं इंटरनल एनर्जीच्या रिस्पेक्ट टू रिलेशन. याचा अर्थ की आयसोथर्मल प्रोसेस मध्ये डेल्टा यू ची व्हॅल्यू 0 होती. आयसोबेरिक प्रोसेस मध्ये कोणाचीच व्हॅल्यू 0 नव्हती. डेल्टा पी 0 होता परंतु फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सच्या रिस्पेक्ट टू कोणाचीच व्हॅल्यू 0 नव्हती. आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सच्या रिस्पेक्ट टू बोलतो, जो काय आपल्या जोड ते डेल्टा क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. आयसोबेरिक साठी टेम्परेचर कॉन्स्टंट होतं आणि टेम्परेचर हे डेल्टा यू च्या रिस्पेक्ट टू आहे. टेम्परेचर सॉरी डेल्टा टी जर का 0 असेल तर डेल्टा यू 0 राहणार. हे झालं होतं आयसो थर्मल साठी. आयसोबेरिक प्रोसेस म्हटलं तर आयसोबेरिक मध्ये डेल्टा पी 0 आहे परंतु इक्वेशन लिहिताना आपण पी इंटू डीव्ही लिहित असतो, त्याच्यानं वर्क आपलं 0 होत नाही. जर का डेल्टा पी असतं तर 0 झालं असतं पण आपण लिहिताना डेल्टा व्ही लिहितो, त्याच्यानं आयसोबेरिक मध्ये कोणीच 0 नाही या तिघांपैकी. आणि आयसोकोरिक मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ डेल्टा व्ही ची व्हॅल्यू 0 आहे आणि इथे डेल्टा व्ही आपण डेल्टा डब्ल्यू मध्ये युज करतो, त्याच्यानं इथे डेल्टा डब्ल्यू आपला 0 होते, जो होते आयसोकोरिकच्या प्रोसेस मध्ये. याचा अर्थ आयसोथर्मल मध्ये डेल्टा टी आणि डेल्टा यू दोघं जण 0, आयसोबेरिक मध्ये डेल्टा पी 0 आणि आयसोकोरिक साठी आयसोकोरिक म्हणजे डेल्टा व्ही आणि डेल्टा व्ही च्या ना डेल्टा डब्ल्यू ची व्हॅल्यू 0 होत आहे. आणि हेच क्वेश्चन एमसीक्यू मध्ये विचारलं जातं की नेमकं आपण फक्त एक एवढं पाठ केलं असते की आयसोबेरिक म्हणजेच काय, तर आयसोबेरिक म्हणजे जिथं प्रेशर कॉन्स्टंट राहते ते प्रोसेस, याचा अर्थ डेल्टा पी इक्वल टू 0.
आयसोकोरिक म्हणजेच काय की जिथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहत आहे म्हणजे डेल्टा व्ही इक्वल टू 0 आणि ऑप्शन असते की डेल्टा डब्ल्यू 0 आहे का तर आपण म्हणतो की आपण ते शिकेलो की डेल्टा व्हीचे रिस्पेक्ट टू, परंतु फॉर्म्युला काय सांगते डब्ल्यू इक्वल टू पी इंटू डीव्ही. जर का डीव्ही 0 आहे तर डब्ल्यू आपला 0 राहते. ह्या छोट्या 2 प्रोसेस होत्या, एक छोटं एक लेक्चर होतं. याच्यानंतरच्या उरलेल्या 2 प्रोसेस दॅट इज सायक्लिक आणि ॲडियाबॅटिक, त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. आणि आय थिंक मग त्याच्यानंतर थेरॉटिकली जो 25% पोर्शन आपला रिड्यूस केलाय त्यानुसार आपला तिथं युनिट हा आपला संपून हे एक वेळ थेरॉटिकल बुकमधून वाचून घे. थँक्यू.